नांदेडच्या मुखेड तालुक्यातील बेटमोगरा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची मोठी दुरावस्था समोर आली आहे। कोट्यावधी रुपयांचा निधी खर्चून उभारलेल्या इमारतीला 3 महिन्यातच तडे गेलेत। रुग्णालयात वीज आणि पाण्याचा पुरवठा नसल्यामुळे इथे रुग्णांचे हाल होत आहेत, तर सुविधा अभावी डॉक्टर इथे मुक्कामी राहत नसल्याने आरोग्य सेवेचा बोजवार आवळालाय। येथील दोषींवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। स्टार महाराष्ट्र न्यूज साठी तानाजी शेळगावकर, नांदेड। माझं नाव मष्नाजी बालासाहेब बाराळे, गाव बेटमोगरा, मुक्काम पोस्ट बेटमोगरा, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड। आमच्या इथे 12 ते 15 कोटी रुपयाचं बजेट आलेलं आहे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी। ते बजेट आमच्या इथे एकदम चुकीच्या पद्धतीने बांधकाम केले, एकदम निष्कृत दर्जाचं बांधकाम केले। मध्ये फिरून बघले असताना भिंतीला संपूर्ण तडे गेलेत, फरशी उकळून गेली। फक्त नावापुरतं बजेट उचलण्यापुरतं यांनी उद्घाटन केले, बजेट उचलून घेतले। पाण्याची टाकी नाही, पाण्याची सोय नाही, डॉक्टरला म्हणा गेलं तर पाणी नाही म्हणते, आणि इथं तर समजा उचलून खालेले आहेत। आमच्या इथे पंचकर्शीतील लोक भरपूर इथं येऊन वापस चाललेत। दवाखान्याची एकदम गैरसोय आहे। मुक्कामी 2 डॉक्टर राहायचं म्हणजे क्वार्टर एवढे भयानक बांधलेले आहेत। आमच्या इथे 4 क्वार्टर बांधलेले आहेत। इथे एक सुद्धा कर्मचारी कोणी राहायला तयार नाही किंवा कोणी यायला तयार नाही। नावापुरतं दवाखाना ओपनिंग केलंय। तिथं आम्ही क्वार्टरवर गेलो असताना क्वार्टरची बघल्या, तिथे पण अशी दैनंदिन अवस्था झाली। पुरी फरशी फुटली, पुरं बांधकाम एकदम चुकीचे, भीतीला तडे गेलेत। आणि जो कोणी गुत्तेदार आहे, असं आमच्या गावकरी पंचकर्शीतील लोकांत जनतेतून मागणी आहे की गुत्तेदारावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे। गुत्तेदाराला पाठीशी न घालता त्याला चौकशी झाली पाहिजे त्याची, अशी आमची गावकऱ्याच्या वतीने विनंती आहे। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।